राम राम मंडळी. प्रत्येक पोरगी पोराला म्हणते तू आहेस माझ्या काळजाचा तुकडा. आज आपण धराय निघालेलो की हा ह्योच खेकडा विषय हरडो हानकी बडे कुट्टा उड्यो. बाप पोराला म्हणतो तू वागत नाही सरळा. तेवढ्यात काय दिसलेला की आपल्याला इरोळा. जगाच्या वेगळं केलं की त्या पोराला मात्र गाव हसलं. जरासं तिथनं मोहर आलो तवर काय आपल्याला पण दोन खेकडं दिसलं. दुनिया काय म्हणेल ह्याचा विचार करून पोरग मात्र जेवणात हारलं. आपण पण लगेच हानकी बडे कुट्टा उड्यो स्टाईल मध्ये खाली जाऊन लगेच दोन्ही हातात दोन खेकडं धरलं. मामाने लग्नात लिंबू धरला की खुश होतो बाच्चा. ह्यो खेकडा प्राणी असा आहे बर का भावानो, बिना रक्ताचा. तुमच्याकडे कोण पण बघून द्या वाकडं. थंडीच्या दिवसात गरगरीत आपल्या वड्याचा खायचा बर का भावानो, ताजा ताजा खेकडा विषय हरडो हानकी बडे कुट्टा उड्यो. घरात आनंदाचा क्षण असला की सगळ्यांनीच खायला आवडतो गोड खाजा. भावानो गावाकडे खेकडं धरायला वेगळीच असते बर का ती मजा. साध्या स्वभावाला प्रत्येक माणूस हसला तेवढ्यात काय आपल्याला पायपतात खेकडा दिसला. आपण पण सोडतोय काढला की त्याला वडून हानकी बडे कुट्टा उड्यो स्टाईल मध्ये. पोरगीच्या प्रेमात मात्र पुरेपूर पोरगा फसला. तेवढ्यात काय आपल्याला लय दिवस फसवत होता तोच खेकडा बेळातनं बाहेर आलेला दिसला. आपण पण त्याला सोडतोय घेतला की लगेच असा वर. शेतकऱ्याचं पोरग कुणालाच नाही भावानो भेट. आज आपल्याला एक झाला की एक झाला की एक खेकडं गावलेलं ते की गरगरीत. एवढं खेकडं धरून आपलं मन नाही भरलं तवर काय आपल्या भावानं पण खेकडं धरलं. रामासंग युद्ध करून रावण सुद्धा हरला. एवढं सगळं खेकडं गावल्यावर आपण पण निघालेलो की आपली सगळी घेऊन घरला. एखाद्याच्या मनात संशय आला की त्याचा संशय काढायला लागतो त्याला भेटून. आपण पण घरात आल्यावर ना सगळ्यांनी घ्या लागलेलो की खेकडं वाटून. तेवढ्यात आपला इशाल कसा करतोय बघा की. सगळ्यासनी वाटून आलेलं खेकडं असं गरगरीत झाकून ठेवलं आणि आपण गरगरीत भावानो झोपलो. राहिलेलं सगळ्या भावानो तुम्हाला उद्या धावतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भावाला जाता लाईक फॉलो शेअर करा की भावानं आपल्या भावाला.